नमस्कार. काय कमाल वातावरण आहे नाही का सगळीकडे? या सणासुदीच्या मंगलमय वातावरणात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे सगळीकडे नुसतं उत्साह आणि आनंद. पणत्या, रांगोळ्या, फराळाचा तो मस्त सुगंध. पण या सगळ्या गोडव्यात आजचा दिवस अजून एका गोष्टीमुळे खूप खास आहे. हो, कारण ह्या सणांच्या धामधुमीच्या पलीकडे आजच्या दिवसाचा एक खूप मोठं, एक गहन असं आध्यात्मिक महत्त्व आहे. आणि हे महत्त्व अनेक साधक आणि शिष्य पिढ्यानपिढ्या मोठ्या श्रद्धेने जपत आले आहेत. तो दिवस म्हणजे गुरुद्वादशी. हो, आज आहे अश्विन वद्य द्वादशी. तोच खास दिवस आहे जेव्हा शिष्य आपल्या गुरूंप्रती संपूर्ण समर्पण भावनेने अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात. पण ह्या दिवसाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये का? असं म्हणतात की आजच्या दिवशी ब्रह्मांडातलं जे गुरुतत्व आहे ना, ते तब्बल 100 पटींनी जास्त सक्रिय असतं. 100 पट म्हणजे विचार करा. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की आज गुरूंची कृपा मिळण्याची शक्यता 100 पटींनी जास्त आहे. म्हणजेच आजचं संपूर्ण वातावरणच या गुरुतत्वाने भारलेलं आहे. आणि म्हणूनच असं म्हणतात की जर शिष्याने अगदी मनापासून, अगदी आतून, तळमळीने आपल्या गुरूंना हाक मारली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचणारच. बरं, पण विशेषतः दत्त परंपरेमध्ये ह्या दिवसाला इतकं पवित्र, इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? यामागे नक्की काय कारण आहे? चला तर मग यामागच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या घटना आपण जाणून घेऊया. ह्या दिवसाचं महत्त्व जोडलेलं आहे. सगळ्यात आधी श्री दत्तात्रेयांचे जे पहिले अवतार होते, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, त्यांच्याशी. बघा, श्री गुरुचरित्रामध्ये एक खूप सुंदर ओवी आहे. ती अशी की अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज पर्येसी श्री गुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. याचा अर्थ काय? तर याच दिवशी, याच तिथीला मृग नक्षत्रावर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी निजानंदात समाधी घेतली आणि ते कृष्णा नदीमध्ये गुप्त झाले. आता गुप्त झाले याचा अर्थ ते नाहीसे झाले असं अजिबात नाही. त्यांनी फक्त देह ठेवला. त्यांचं जे तत्वरूप आहे, त्यांचं अस्तित्व आहे, ते कुरवपूर या ठिकाणी आजही तितकंच शाश्वत आहे आणि आजही भक्तांना त्याची प्रचिती येते. चला आता वळूया दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या प्रसंगाकडे. हा प्रसंग संबंधित आहे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांशी. आणि ही घटना घडली होती आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नरसोबाच्या वाडीत. तर ही गोष्ट आहे एका वृद्ध जोडप्यांची. पतीचं वय होतं 80 वर्ष आणि पत्नीचं 60. दुर्दैवाने त्यांना मुलबाळ नव्हतं आणि याच आशेने ते स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. स्वामींनी त्या माऊलीकडे पाहिलं आणि त्यांना आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आता साहजिकच त्या स्त्रीला आश्चर्य वाटलं, मनात शंका आली की या वयात हे कसं शक्य आहे. पण स्वामींनी त्यांना केवळ पुत्राचाच नाही तर एका भरभक्कम फळत्या फुलत्या वंशाचं वचन दिलं. आणि मग तिथेच एक अद्भुत चमत्कार घडला. स्वामींनी आपल्या कमंडलूमधलं पाणी घेतलं आणि समोरच्या एका काळ्या शिळेवर शिंपडलं. आपल्या बोटांनी त्यावर काही चिन्ह रेखाटली आणि काय सांगावं, अक्षरशः एक चमत्कार झाला. त्या शिळेवर स्वामींच्या दिव्य मनोहर पादुका प्रकट झाल्या. आणि इतकंच नाही तर स्वामींनी वचन दिलं की इथे साक्षात देवी अन्नपूर्णा वास करेल आणि या स्थळी आलेल्या कोणालाही कधीच अन्न पाण्याची कमतरता भासणार नाही. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. त्या पादुकांच्या सभोवताली शंख, चक्र, पद्म, गदा आणि जांभूळ फळ ही सगळी पवित्र मंगलचिन्हसुद्धा उमटली होती. म्हणजे जणू काही संपूर्ण देवत्वच त्या एका शिळेवर अवतरलं होतं. त्यावेळी स्वामी म्हणाले, आम्हास आता गाणगापूरला प्रस्थान करायचं आहे, पण काळजी करू नका. ह्या मनोहर पादुकांच्या रूपाने आम्ही इथे कायमचे सदैव वास करू. आणि स्वामींचे हे वचन हेच तर भक्तांसाठी सगळ्यात मोठा एक चिरंतन आशीर्वाद ठरलं. आणि मग जेव्हा स्वामींनी जायची तयारी केली तेव्हा तर एक अजूनच मोठा चमत्कार झाला. म्हणतात की कृष्णा नदीचा प्रवाह दुभंगला आणि नदीच्या मधोमध दुतर्फा फुलांचा एक सुंदर मार्ग तयार झाला. आणि याच अद्भुत मार्गावरून स्वामी पुढे गाणगापूरकडे मार्गस्थ झाले. बघा, या दोन्ही घटनांमधून एकच गोष्ट आपल्या लक्षात येते आणि ती म्हणजे गुरूंच्या शाश्वत अस्तित्वाचा आशीर्वाद. गुरु शरीर रूपाने आज आपल्यात नसले तरी तत्वरूपाने ते नेहमीच कायम आपल्यासोबत असतात.
आणि म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या प्रस्थानाचा आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या पादुका स्थापनेचा हा पवित्र दिवस म्हणजेच गुरुद्वादशी आज श्री क्षेत्र गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, नरसोबाची वाडी अशा अनेक दत्तक्षेत्रांमध्ये खूप मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. हे सगळं आपल्याला एकच गोष्ट शिकवतं की गुरुद्वादशीच्या दिवशी गुरूंचं अस्तित्व ही केवळ एक जुनी आठवण किंवा गोष्ट नाहीये, तर तो एक जिवंत, एक चैतन्यमय अनुभव आहे. आणि हा अनुभव आजही या क्षणीही भक्तांना घेता येतो. हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतोच की एका व्यक्तीची श्रद्धा, तिची भक्ती एका दैवी वचनाला, एका आशीर्वादाला शेकडो वर्ष जिवंत कशी ठेवू शकते? याचं उत्तर कदाचित त्या गुरुशिष्य परंपरेच्या अतूट विश्वासाच्या नात्यातच दडलेलं असावं. चला तर मग या सकारात्मक आणि मंगलमय विचाराने आपण आजचा दिवस साजरा करूया. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप भरभराटीच्या आणि मंगलमय शुभेच्छा.